नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती। तर प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे न्यू अपडेट्स, डेली अपडेट जे आहेत ते आपण या चॅनलवरती पाहत असतो। तर प्रेक्षकांनो, त्याआधी तुम्हाला स्टार प्रवाहावरची कोणती मालिका सर्वात जास्त आवडते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून त्या मालिकेचा धमाकेदार ट्विस्ट आपण या चॅनलवरती तुमच्याबरोबर शेअर करत जाऊ। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर प्रेक्षकांनो, इथे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की सायली आणि अर्जुन जे आहेत ते बबलीच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी आज ते बाहेर निघणार असतात। तर त्यांचं सगळं आवरल्यानंतर नाश्ता करण्यासाठी ते खाली येतात आणि नाश्ता चालू असतो। त्यावेळेस सायली अस्मिताला म्हणते की अस्मिताताई, आम्ही आज खास तुमच्यासाठी इथे थालीपीठ आज बनवलेलं आहे। आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते की थालीपीठ खावं, तर सायली तुझ्याच हातचं खरंच खूप छान झाले आणि सचिनला खूप आवडलं असतं असं म्हटल्यानंतर लगेच मग अर्जुन म्हणतो की कुठे तो आहे कुठे? त्यावेळेस स्मिता म्हणते की नाही माहिती, तो काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलाय असं बोलणं चालू असतानाच तेवढ्यातच अश्विन आणि तन्वी जे आहेत ते दोघेजण बाहेर येतात आणि प्रताप म्हणजेच अश्विनचे डॅड जे आहे त्यांना जेवायला बसण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी विनंती करतात। त्यावेळेस अश्विन म्हणतो की हां, नाश्ता करतोच मम्मा, त्याआधी पण मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे। मग त्यावेळेस कल्पना म्हणते हां बोल की, काय झालं? त्यावेळेस अश्विन सांगतो की तुम्ही तन्वीला शिक्षणानिमित्तच किचनमध्ये पाठवता, तिला अशी परमिशन द्या की तिला जेव्हा पाहिजे तेव्हा ती किचनमध्ये जाऊ शकते आणि तुम्हा सर्वांसाठी काही बनवू शकते। तर प्लीज आमच्या दोघांसाठी तुमचे किचनचे नियम थोडेसे बाजूलाच ठेवा असं म्हटल्यानंतर सायली म्हणते हां तन्वी, काहीच हरकत नाही, तुला पाहिजे तेव्हा किचनमध्ये जाऊ शकतेस आणि पाहिजे तेव्हा तुला पाहिजे तोही स्वयंपाक बनवू शकतेस असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की नंतर कशाला, आत्तापासूनच तू किचनमध्ये जा आणि आज दुपारचा स्वयंपाक तू सर्व बनव, आम्ही दोघंजण बाहेर जाऊन येतो असं म्हटल्यानंतर आता तन्वीला पश्चाताप होतो की उगाचच बोलले नसते तर यांचा पाठलाग करण्यासाठी मला बाहेर जाता आलं असतं आणि हे दोघे एकत्र मिळून कुठे जात आहेत असा विचार तिच्या मनात येतो। मग त्यावेळेस इथे कल्पना विमलला आवाज देते आणि विमल तेवढ्यातच तिथे येते। त्यावेळेस कल्पना म्हणते की विमल, दुपारचा काय स्वयंपाक जो आहे तो सायलीने तुला मेनू सांगितला आहे, तर त्याचप्रमाणे दुपारी स्वयंपाक बनव आणि तन्वीला थोडीशी मदत कर। त्यावेळेस मग विमल म्हणते की हां तन्वीताई चालेल, तुम्ही आता कुकर लावा आणि कणिक मळा आणि 5-6 पोळ्या करून घ्या, बाकी सगळं मी आले की करते, कारण मला आता कपडे सुकत घालायचे आहेत आणि त्यासाठी मी वरती जाते असं म्हणून विमल तिथून निघून जाते। आणि हे दोघेजण अन्नपूर्णा निवासमधून बाहेर पडलेले असतात आणि गाडीमध्ये बसल्यानंतर अर्जुन म्हणतो की अगोदर कोणत्या शाळांपासून सुरुवात करायची? त्यावेळेस तो मॅपवर त्या म्हणजे एरियाच्या सदाशिव आणि मैना जिथे राहतात त्या एरियामधील सर्व शाळा ते शोधतात आणि सर्वात जवळची जी शाळा आहे त्या शाळामध्ये ते जाण्याचा निर्णय घेतात। त्यावेळेस सायली म्हणते की जी सर्वात जवळ शाळा आहे तिथे आपण सुरुवात करूयात असे म्हटल्यानंतर तिथून ते निघून जातात। तर आता इकडे किल्लेदारांच्या घरी सुमन ही स्वयंपाकघरात असते आणि ती कांदा चिरत असते, परंतु तिच्या डोक्यातून नागराज बोललेला जो काही विचार असतो तो मात्र जायला तयार होत नाही आणि ती एकटीच विचारात अतिशय एवढी गुंग झालेली असते की तिला आपण काय करतो याचंही भान राहिलेलं नसतं। तेवढ्याच वेळात तिथे प्रतिमा जी आहे ती प्रतिमा येते आणि प्रतिमा इथे सुमनला विचारते की काय ग सुमन, कसला विचार करतेस? आणि सुमन, तुला एक विचारू का, काल तर तू मंदिरात गेली होतीस, मन शांत करण्यासाठी मंदिरात जाते असं म्हणून सांगून तू गेली होतीस, मग मन शांत होण्याऐवजी तू मंदिरातून आल्यापासून तू खूप विचलित झाली आहेस आणि तुझं काही भान जाग्यावर राहिलेलंच नाही आहे, कसला विचार करतेस? काल नेमकी तू मंदिरातच गेली होतीस ना, मंदिरात काही झालंय का असं म्हटल्यानंतर मग सुमन स्वतःला आवरत ती म्हणते की वहिनी, मला तुमच्याशी बोलायचं आहे। त्यावेळेस प्रतिमा म्हणते की बोल की सुमन। त्यावेळेस सुमन म्हणते की वहिनी, तुम्हाला खरं सांगू का, काल मी मंदिरात गेलेच नव्हते, तर मी यांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेले होते। त्यावेळेस प्रतिमाला धक्का बसतो आणि प्रतिमा म्हणते सुमन, तू मला खोटं का सांगितलंस, मला का सांगितलं नाहीस? त्यावेळेस सुमन म्हणते की वहिनी, तुम्ही मला जाऊ दिलं असतं का? त्यावेळेस
त्यावेळेस इथे प्रतिमा म्हणते की मी यांना म्हणजेच रविराजला विचारलं असतं आणि रविराजने तुला कधीच परमिशन दिली नसते. त्यावेळेस सुमन म्हणते हां म्हणूनच तर मी तुम्हाला न सांगता गेले होते. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की सुमन तो माणूस एवढाही लायकीचा नाही ग, तू एवढा त्याच्यावर विचार करू नकोस आणि त्याच्याबद्दल तुझ्या मनात सहानुभूती दाखवू नकोस. त्यावेळेस सुमन म्हणते की नाही वहिनी, मी आता त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये कधीच आणणार नाही. त्यावेळेस प्रतिमा म्हणते इथे तू एवढा वाईट नवरा असूनही त्याचा विचार करतेस आणि तिकडे अस्मिता देखील सचिनचा सतत विचार करत असतो. तो एवढा वाईट वागून देखील आपला पती परमेश्वर असं तुम्ही मानता ग, पण आजकाल ती परिस्थिती नाही आहे आणि पती परमेश्वर राहिलेला नाही आहे. तो कितीही वाईट वागला तरी आपणच समजून घ्यायचं अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. तर आता प्रेक्षकांनो इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेजण इथे एका शाळेमध्ये म्हणजेच सदाशिव आणि मैनावतीच्या जवळ त्यांच्या एरियामधील एका स्कूलमध्ये आलेले असतात आणि त्यावेळेस त्यांचा जो शिपाई असतो त्यावेळेस तो काही लिस्ट घेऊन येतो की त्या टायमिंगला त्यावेळेस 2006च्या अगोदरच्या काही नोंदी ज्या आहेत त्या घेऊन येतो आणि त्यात यांनी सांगितल्याप्रमाणे 5 नावे जी सांगितली असतात त्या नावांप्रमाणे तिथं फक्त हिना सदाशिव लोखंडे ही मुलगी त्या शाळेमध्ये असते आणि बाकीच्या 4 मुलींची नावे त्यांना तिथे सापडत नाहीत. मग त्यावेळेस सायली विचारते की 2006 नंतरच्या नोंदी कुठे आहेत. त्यावेळेस मग तिथले टीचर जे आहेत प्रिन्सिपल आहेत ते सांगतात की 2006 नंतर आमची स्कूल आहे ती फक्त बॉईजची स्कूल झाली आणि इकडे सावित्रीबाई जी स्कूल आहे ती मुलींसाठी ओपन केली होती आणि मग तिथे तुम्हाला त्यांच्या काही नोंदी भेटतील. त्यावेळेसच अर्जुन हा इंटरनेटवर टाईप करायला जातो. त्यावेळेस ते टीचर म्हणतात की तुम्हाला ती शाळा इथे सोशल मीडियावर भेटणार नाही कारण ती 4 वर्षानंतरच बंद झाली होती. मग त्यावेळेस तेथील मुलं कुठे गेले असं अर्जुनने विचारल्यानंतर तो अजून एका नवीन शाळांची सदाशिव शाळा अशी नाव सुचवतो आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हां ती हायवे जवळची शाळा का. त्यावेळेस टीचर म्हणतात की हो तिथे तुम्हाला सर्व नोंदी भेटून जातील. हे ऐकल्यानंतर ते दोघेही तिथून निघून जातात. तर प्रेक्षकांनो तन्वीनं आता स्वतःच्या हातानंच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं झालंय आणि तिला सायली आणि अर्जुनचा पाठलाग करायचा आहे, परंतु इथून घरातून काही तिला बाहेर पडणं शक्यच होत नाही. आणि विमलला सायलीनं असं काही सांगून ठेवलंय की विमलही तिला अगदी घरातून बाहेर जाऊनच देत नाही. त्यासाठी काहीतरी कारण काढण्यासाठी इथे तन्वी प्रत्येक डब्बे चाचपळत असते आणि काही संपलंय का हे पाहत असते. मग तेवढ्यातच तिला हरभऱ्याची डाळ घरात नाही हे समजतं आणि ती विमलला डाळीचं कारण सांगते. त्यावेळेस विमल म्हणते अहो आपण तर आत्ताच पोळ्या केल्या होत्या ना होळीलाच, मग पोळ्या तर करायच्या नाही आहेत. त्यावेळेस मग तन्वी म्हणते की फक्त पोळ्यांसाठीच हरभऱ्याची डाळ लागते का. त्यावेळेस मग इथे विमल म्हणते की मग काही डाळ कांदा वगैरे बनवायचा आहे का. त्यावेळेस लगेच हिला ते माहीतही नसतं, परंतु लगेच प्रिया म्हणते की हां डाळ कांदा बनवायचा आहे आणि मी पटकन घेऊन येते डाळ असं म्हणून ती घराबाहेर पडते. त्यावेळेस विमल तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु ती काही थांबायला तयार नसते. इथे ती तिच्या गाडीमध्ये बाहेर येऊन बसते आणि इथे विचार करते की अर्जुन आणि सायली हे सदा महिन्यालाच भेटायला गेले असतील का, म्हणून ती सदाला कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण तो सदा महिना दोघेही कॉल काही तिचा रिसीव करत नाहीत. आणि मग त्यावेळेस ती म्हणते हां आता कोण माझा कॉल उचलणार नाही. जेव्हा यांना पैशांची गरज भासते तेव्हाच बरोबर पैसे मागण्यासाठी मला फोन करतात, आता काही यांची गरज राहिलेली नाही. असा फोन लावून झाल्यानंतर परत तिच्या डोक्यात विचार येतो की सायली अर्जुन त्यांच्या घरी गेले असतील आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतील किंवा माझा कॉल न उचलण्यासाठी त्यांना प्रेशर त्यांच्यावर आणत असतील असा विचार तिच्या मनात येतो. आणि असा विचार झाल्यानंतर मग ती थेट सदाशिव आणि मैनाच्या घरी जाण्यासाठी निघते आणि तिथून निघाल्यानंतर तिला विचार येतो की त्यांच्या घरीच ते गेले असतील, त्यामुळे आपल्याला काही तो सोक्षमोक्ष तिथं गेल्यानंतरच लागेल. तेवढ्यातच ती एका ठिकाणी जाऊन थांबलेली असते आणि तिथे त्यांच्या एरियात म्हणजे सदा आणि मैनाच्या एरियात गेल्यानंतर तिला अर्जुन सायली गाडीमध्ये बसताना दिसतात आणि मग तिला जे पाहिजे ते होतं, कारण ती अर्जुन सायलीचा पाठलाग करण्यासाठीच घरातून बाहेर पडली आणि ते अर्जुन सायली दिसल्यानंतर मग ती विचार करते की आता काहीही झालं तरी यांचा पाठलाग करायचा. आणि मग तेवढ्यातच अर्जुन सायली तिथून निघून जातात आणि ही तन्वी देखील त्यांच्या मागे मागे जात असते.
आता प्रेक्षकांनो, इथं जेलमध्ये असलेला नागराज जो आहे तो काल सुमन येऊन भेटून गेल्यापासून विचारत असतो की तो म्हणतो की माझी बायको तर पहिल्यापासूनच एवढी बिनडोक आणि इमोशनल आहे ना की बासच. सतत दुसऱ्यांचा विचार करते, नवरा, घर वगैरे, संसार सगळा सतत याचाच विचार करते. याच्या पुढं तिला काही विचार सुचतच नाही. पण हिचा इमोशनल बुद्धीचा आपल्यासाठी काहीतरी उपयोग होऊ शकतो का असं म्हटल्यानंतर परत त्याच्या डोक्यात विचार येतो. पण नाही, सायली आणि अर्जुनने तिला काही सांगितल्यापासून ती जरा वेगळीच वागतीये आणि ती जरा बदलल्यासारखी वाटतेय, बदलल्यासारखी माझ्याशी बोलतीये, पहिल्यासारखी इमोशनल फुल ती आता राहिलेली नाही. आणि मी जर तिच्या पुढे थोडंसं रडण्याचं वगैरे नाटक केलं, थोडंसं इमोशनल झालं तर लगेच तीही पागळल आणि मला ती मदत करण्यासाठी धावत येईल. परत नंतर असा विचार झाल्यानंतर परत विचार येतो की ती आता बदलली आहे म्हटल्यावरती मग खरंच मला मदत करेल का की करणार नाही. आणि जर तिनं मला मदत नाही केली तर हिचा काहीही मला उपयोग होणारच नाही. पण जर तिनं मला मदत केली तर मी इथे बसून सगळ्यांचे सूत्र हलवू शकतो. इथे सायली आणि अर्जुनचं बाहेर काय चाललंय, तिथं दादाचं काय चाललंय, या सर्व गोष्टी मला इथे बसून कळू शकतात आणि इथूनच मी सगळ्यांना बोटावर फिरवू शकतो असा त्याच्या डोक्यात विचार येतो. परंतु परत तो म्हणतो की नाही नाही नाही, आता ही सुमन आपल्याला काही मदत करण्याची शक्यता नाही. असा विचार करू झाल्यानंतर इकडे प्रेक्षकांनो, तन्वी ही अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत असते आणि पाठलाग करताना इकडे सायलीला लगेच विमलचा कॉल येतो आणि विमलला तिने सांगून ठेवलेलं असतं की तन्वीला घरातून बाहेर पडून द्यायचं नाही आणि ती जरी बाहेर पडली तरी मला लगेचच कॉल करायचा. असं म्हटल्यानंतर तिला ते आठवतं आणि मग ती आरशातून मागे बघते तर मागे खरंच तन्वीची गाडी जी आहे ती तिला आरशामध्ये दिसते. त्यावेळेस अर्जुनला सायली म्हणते की आपला जो संशय होता तो खरा ठरलाय, तन्वी आपला पाठलाग करते. असं म्हटल्यानंतर अर्जुनही आरशामध्ये मागं बघतो आणि तो म्हणतो अरे हो खरंच की, पण सायली तुला कसं काय कळलं ग. त्यावेळेस ती म्हणते की मी विमलला सर्व काही सांगून ठेवलं होतं आणि तिनं घरातून बाहेर पडली की मला कॉल करा असं मी विमलला सांगून ठेवलं होतं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो काय तुझ्या काय डोक्याला कॅमेरा आहे का. त्यावेळेस ती म्हणते नाही, जिवंत कॅमेरा मी आपल्या घरात लावला आहे. आणि असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे 2.0 सायलीचं घरात डोकं चाललं म्हणायचं. असं म्हटल्यानंतर ते दोघेजण तिथून पुढे जातात आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपलं काम आपल्याला करायला येत नाही, त्यामुळे आपण हिला कुठेतरी भलतीकडेच नेऊन सोडूयात असा त्यांचा विचार येतो. मग त्यावेळेस सायली म्हणते की तुम्ही एक काम करा, आपण काय करूयात, इथून थेट मार्केटमध्ये जाऊयात, आपण दोघेही तिथे उतरूयात आणि तीही पाठलाग करत आपल्या मागे मागे येईलच. मग ती मागे आल्यानंतर तुम्ही थोडंसं कुठेतरी साईडला व्हा आणि ती थोडंसं समोर गेली की लगेच तुम्ही तिथून गायब व्हा. त्यावेळेस अर्जुन म्हणतो आणि तू. त्यावेळेस ती म्हणते की मी तिला बरोबर अद्दल घडवते. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की सांग ना काय अद्दल घडवशील. त्यावेळेस ती म्हणते आत्ता मला काही सुचत नाही, पण जेव्हा जे सुचल ते मी बरोबर करते, फक्त तुम्ही तिथून गायब व्हा. असं म्हटल्यानंतर त्यांच्या प्लॅननुसार ते मार्केटमध्ये दोघेही उतरतात. तन्वीही त्यांचा पाठलाग करत करत त्यांच्या मागे आलेलीच असते. हे दोघे जण पुढे चालतात, त्यांच्या मागे मागे तन्वी चालत असते आणि थोड्याच अंतरावर गेल्यानंतर हे दोघेही सायली आणि अर्जुन दिसेनासे होतात. तिथे तन्वी कावरीबावरी होऊन त्यांना खूप शोधत असते, इकडे तिकडे पळापळ करते, हे का दिसत नाही. तेवढ्यातच सायली अचानक तिच्यासमोर येऊन उभी राहते आणि इकडं तन्वीचे चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो आणि तिला घाबरायला होतं, भीती वाटायला लागते की सायली आपल्याला काही प्रश्न विचारेल. परंतु सायली इकडं त्या मूडमध्ये नसतेच आणि सायली तिला काहीतरी अद्दलच घडवायची अशा काय प्लॅन ती ठरवूनच आलेली असते. मग तेव्हा तन्वी म्हणते की सायली तू इथे. त्यावेळेस सायली म्हणते काय ग तू आमचा पाठलाग करतेस की काय. त्यावेळेस तन्वी म्हणते नाही सायली. असं बोलून झाल्यानंतर इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता जी आहे ती सचिनसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि ती आत बेडरूममध्ये आल्यानंतर सचिनला 2-3 वेळा आवाज देते, परंतु सचिन काही बाहेर येत नाही आणि तिथे तिला सचिनचा मोबाईल दिसतो आणि मग ती मोबाईल घेते. मोबाईल स्विच ऑफ असतो. मग ती त्याचा स्विच ऑफ असलेला मोबाईल तो परत ती ओपन करते, चालू करते आणि त्या चार्जिंग वगैरे फुल असते, पण मोबाईल हा स्विच ऑफ असतो. त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये काहीतरी संशय येतो. तेवढ्यातच त्याला एक कॉल येतो. कॉल आल्यानंतर रिसीव करावं की नाही असा विचार करते, पण तरीही
तो कॉल रिसीव करते आणि त्या कॉलवर एक माणूस जो असतो तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याच्याशी बोलत असतो. तो म्हणतो, काय रे दीक्षित, कुठे बिळात जाऊन लपून बसलायत आणि माझे पैसे घेऊन बुडवण्याचा प्रयत्न करतोयस? कुठं जिथं जाऊन लपून बसला असशील, कधी ना कधी मी तुला शोधून काढेलच आणि तुझं नरडं चिरून टाकेन. हा जो कॉल आहे तो अस्मिता ऐकते आणि ऐकल्यानंतर अस्मिता खूप घाबरते आणि ती विचारते, कोण आहे कोण आहे तुम्ही? असं विचारण्यापूर्वीच तो माणूस तो कॉल कट करतो आणि तेवढ्यातच सचिन बाहेर येतो आणि सचिन पाहतो की अस्मिता ही कोणाशी तरी बोलतीये. त्यामुळे सचिन तिच्या हातातून पटकन मोबाईल जो आहे तो विसकावून घेतो. त्यावेळेस अस्मिता घाबरत विचारते, अरे कोण होतं ते? आणि ते खूप विचित्र पद्धतीनं बोलत होतं. तुला धमकी देत होतं, तू कोणाचे पैसे बुडवलेस का? असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो की अगं माहिती आहे माझी नोकरी गेली आहे, पण मी एखाद्याचे पैसे कशाला बुडवण आणि मला कशी गरज पडली एवढ्या पैशांची? अगं तो रॉंग कॉल असेल. त्यावेळेस ती म्हणते की नाही, तो दीक्षित असं बोलला. त्यावेळेस तो म्हणतो की अरे दीक्षित अजून कोणतरी असेल आणि त्या दीक्षितला कॉल करायचा असेल, तो चुकून मला लागला असेल. बघ ना, तू नंबर पण नवीनच आहे. असं म्हटल्यानंतर तो विषय टाळत तिला म्हणतो की थांब, मग हे बघ कॉफी पण थंड झाली, थांब मी गरम करून घेऊन येतो. असं म्हणून तो तिथून पळ काढण्याचा विचार करतो आणि तिथून तो खाली जातो. आता इकडे सायली तन्वीला विचारते की माझा पाठलाग करतेस का? यावेळेस तन्वी म्हणते की नाही ग, मी इथं शॉपिंग करण्यासाठी, माझं सामान खरेदी करण्यासाठी आली आहे. त्यावेळेस सायली म्हणते की काय ग, तुला तर घरी स्वयंपाकात मदत करायची होती, मग कशाला आलीस? त्यावेळेस म्हणते की हां स्वयंपाकाचंच सामान संपलंय. त्यावेळेस सायली म्हणते म्हणजे काय संपले? त्यावेळेस ती म्हणते की हरभऱ्याची डाळ नाही आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी या हरभऱ्याची डाळ पाहिजे. त्यावेळेस सायली म्हणते की बरं झालं तू आलेस, महिनाभराचा किराणा मला खरेदी करायचा होता, परंतु माझ्यासोबत कोण नव्हतं आणि एवढ्या बॅगा मी कशी उचलणार याचाच विचार करत होते. बरं झालं तू आलीस, आता आपण दोघी मिळून इथे सामान खरेदी करूया. असं म्हणून सायली तन्वीला इथे किराणा दुकानात घेऊन येते आणि भरपूर सामान, एका महिन्याचं सामान जे आहे किराणा सामान, ती खरेदी करते. अगदी 2 ते 3 पिशव्या तिच्या फुल होतात आणि इकडं तन्वी हे प्रत्येक सामान घेऊच इथं परेशान झालेली असते. तिचा चेहरा खरंच पाहण्यासारखा झालेला असतो आणि शेवटी सगळं सामान झाल्यानंतर बिल वगैरे करण्यासाठी सायली सांगते आणि तेवढ्यातच तन्वी तिच्या स्वतःसाठी एक कॉफी घेऊन येते आणि कॉफी ठेवते. तेवढ्यातच बिल पे करण्यासाठी सायली मोबाईल करते, बिल वगैरे चेक करते आणि पे करताच तिला लक्षात येतं की काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे, परंतु ती मुद्दामून हे असं काही ते कारण असते ते सांगत असते, कारण तिला इथे तन्वीला अद्दल घडवायची असते. आणि त्यावेळेस तन्वीला सायली म्हणते की अगं माझा नेटवर्कचा इश्यू आहे बहुतेक, हे घे बिल घे आणि एवढं पे कर. त्यावेळेस तन्वी म्हणते काय मी पे करू? त्यावेळेस सायली म्हणते हो, आपल्याच घरासाठी लागणारं सामान आहे, मी पे केलं काय तू पे केलं काय, एकच तर आहे ना. असं म्हटल्यानंतर तन्वी नाईलाजाने तिच्या हातातून ते बिलची पावती घेते आणि तेवढं बिल जे आहे ते पे करते. आता त्यांचं बिल पे करून झाल्यानंतर मग सायली जी छोटीशी पिशवी आहे ती स्वतः घेते आणि ज्या 2 पिशव्या भरपूर भरलेल्या असतात त्या तन्वीला घ्यायला सांगते आणि ती बाहेर होते आणि तन्वीला म्हणते की ये ग तन्वी, पटापटा बाहेर चल आणि घ्या तू या 2 पिशव्या तू घे. असं म्हटल्यानंतर तन्वी म्हणते काय मी घेऊ? त्यावेळेस ती म्हणते हो घे तू घे पटकन आणि चल लवकर जायचं, आपल्याला घरी कामं बहुत पडली असतील. असं म्हटल्यानंतर मग दोघी जणीही किराणा दुकानातून बाहेर पडतात. तेव्हा इकडे बाहेर आल्यानंतर तिसरी ही पिशवी सायली तन्वीच्याच हवाली करते आणि 3 पिशव्या घेऊन तन्वी इथे चालायलाही येत नाही आणि खूपच तिची वाईट परिस्थिती झालेली असते. तिला आता पश्चाताप होत असेल की मी का बरं यांचा पाठलाग करत इकडे आली असेल. आणि तर सायली 2.0 जी आहे ती भयंकर अद्दल, भारी अद्दल जी आहे ती तन्वीला घडवत आहे. आता सायली तन्वीला विचारते की काय ग, तू तुझी गाडी घेऊन आलेलीच असशील की? त्यावेळेस तन्वी म्हणते हो, पण ती खूप लांब आहे, जाऊ द्या आपण रिक्षाने जाऊयात. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते नाही कशाला, जाऊया आपण चालत चालत, चल तू पटकन चल, जरा पाय उचल भराभरा. असं म्हणून ती तन्वीला फास्ट चालण्यासाठी सांगते आणि दोघी जणी चालत उन्हातानाचं त्या गाडीकडे जातात. प्रेक्षकांनो, आता अर्जुन इकडे एका दुसऱ्या शाळेमध्ये आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर त्यांना या नोंदणी पाहण्यासाठी तो सांगतो. त्यावेळेस ते शिपाई लोक जे आहेत ते काही रजिस्टर काढून बसलेले असतात. तर त्यावेळेस त्यांना लोखंडे नाव असं सांगितल्यानंतर मग त्यांना एक नोंद सापडते. मीना हिना
आणि टीना असं काहीतरी नाव असतं. या तिघीजणी मुलींच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तिथे सापडतात. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की सोनाली लोखंडे आणि बबली लोखंडे या दोघींच्या नोंदी नाही आहेत का. त्यावेळेस मग तो म्हणतो की या मुली मोठ्या होत्या का छोट्या होत्या. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की सोनाली जी होती ती सर्वात मोठी होती आणि बबली जी होती ती सर्वात छोटी होती. मग त्यावेळेस तो शिपाई सांगतो की आमच्या इथे फक्त 2री ते 8वी पर्यंतच्या मुलीच आल्या होत्या. 8वी ते 10वी पर्यंतच्या मुली दुसऱ्या शाळेत पाठवल्या होत्या. अंगणवाडी ते 2री पर्यंतच्या मुली आणि 8वी ते 10वी पर्यंतच्या मुली एका दुसऱ्या स्कूलमध्ये पाठवल्या होत्या. मग त्यावेळेस अर्जुन त्या स्कूलमध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर मग त्याला कळतं की प्रिया हीच बबली लोखंडे आहे. आणि मग या दोघे जण एकत्र एका कॅफेमध्ये सायली आणि अर्जुन भेटतात आणि त्यावेळेस सायली म्हणते की आता प्रियाचा पापाचा घडा भरला आहे आणि अर्जुन म्हणतो की तिला आता सर्वात मोठी अद्दल जी घडवली पाहिजे ती घडवणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या अश्विनीज मधुरवाणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.